हॅलो अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आय एम दीपेश फ्रॉम शटर स्पीड अँड आपल्यासोबत आहे प्राजक्ता माळी. आणि आपण ह्यांना महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये अँकरिंग करताना बघितलं. आता ह्या मूवीमध्ये हे पण एक भूमिका निभावत आहेत, तर ह्यांच्याकडून ऐकूया भूमिकेबद्दल. मी या चित्रपटात सुबुलक्ष्मी अय्यंगार नावाचं पात्र साकारते आहे. साऊथ इंडियन मुलीची भूमिका फॉर द फर्स्ट टाईम. आणि साऊथ इंडियन लँग्वेजमध्ये मी गाणं पण गायलं आहे, जे सावनवर अवेलेबल आहे डोक्याला शॉट या फिल्म अंडर. सो येस, एक्साइटमेंट आहे. आणि शिवसरांचा पहिला दिग्दर्शक म्हणून चित्रपट. तर तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्या पहिल्या चित्रपटाबद्दल? अरे, ते खूप हुशार आणि खूप चांगला ह्युमर असलेले डिरेक्टर आहेत. आणि जरी त्यांची इंडिव्हिज्युअली फर्स्ट फिल्म असली तरीसुद्धा त्यांनी ह्याआधी खूप फिल्म्सना असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलं आहे, जे ॲज गुड ॲज डिरेक्टर म्हणूनच असतं. तर त्यामुळे अजिबात असं आम्हाला वाटलं नाही की ही त्यांची पहिली फिल्म आहे किंवा असं नाहीच. म्हणजे ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप हिलेरियस होता. आणि त्यांचा जो ह्युमर आहे तो आय थिंक मराठीमध्ये कधीच आलेला नव्हता. लाईक हेराफेरी वगैरे हे जे ब्लॅक ह्युमरमधल्या ज्या फिल्म्स आहेत त्याच्या आपण फक्त हिंदीमध्ये बघतो, मराठीमध्ये तशा तितके दिसत नाही. तर मला वाटतं त्यांच्या त्या एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हमुळे, त्यांच्या वेगळ्या ह्युमरमुळे मराठीत पहिल्यांदा अशा पद्धतीची फिल्म तुम्हाला बघायला मिळेल. आणि बाकीचे कास्ट पण एवढं मेहनती आहे आणि खूप फनी मूवी आहे. आम्ही प्रेस शोमध्ये बघितलं होतं. तर त्यांच्याबद्दल काय मत आहे तुमचं? सुपर्ब. म्हणजे त्यांनी कास्ट अगदी ॲप्ट चूज केली असं मला वाटतं. कारण प्रत्येकजण त्या त्या कॅरेक्टरला सूट आहेत. म्हणजे त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसकट, त्यांच्या अपिअरन्स वाईज सगळ्याच अँगलनी. सो ॲक्च्युअल कास्ट आणि ॲक्च्युअल अभिनय असं वाटलेलं नाही. ते प्रत्येक त्यांच्या कॅरेक्टरमध्ये एकदम फिट बसलेले आहेत. सो अर्थात करताना सगळेच खूप एन्जॉय करतात. पण ही हिलेरियस आणि ब्लॅक ह्युमर असलेली फिल्म आहे, त्यामुळे आम्ही जरा जास्ती एन्जॉय केली. आणि जेवढी आम्ही करताना ती फिल्म एन्जॉय केली तेवढं जास्त आम्ही बघताना एन्जॉय करतोय. आणि विवा इन अँड प्रोडक्शनच्याबद्दल काय बोलाल? येस, उत्तुंग ठाकूर यांची निर्मिती आहे. आणि त्यांच्या या आधीच्या ज्या 2 फिल्म्स आहेत, बालक पालक आणि येलो, तर दोन्ही जे सब्जेक्ट होते ते फार वेगळे होते. आणि दोन्ही फिल्म्सना खूप चांगलं अप्रिसिएशन मिळालेलं आहे. तर मला असं वाटतं की ते खूप चांगल्या कथेची निवड करतात. तर मेक शुअर की त्यांच्या या आधीच्या फिल्म्स या आहेत, तर ही पण कथा आणि हे पण प्रोजेक्ट त्या तोडीचं असणार, ह्याची काळजी त्यांनीच घेतली असणार आहे. सो ह्या विश्वासानं प्रेक्षकांनी हा चित्रपट बघायला हवा असं मला वाटतं. आणि प्रेक्षकांसाठी काय मेसेज? हे बघा, तुमचं 2-2.5 तास छान मनोरंजन होणार आहे. जशा पद्धतीचा ह्युमर तुम्ही हिंदीमध्ये बघता तसा तुम्हाला मराठीत बघायला मिळणार आहे. आम्हा सगळ्यांची कामं बघायला मिळणार आहेत. आणि तामिळ मराठी लग्न आणि मैत्रीवर बेतलेला असा सिनेमा, असं छान कॉम्बिनेशन आहे. मस्त गाणी आहेत, आम्ही सगळ्यांनी बरी कामं केलेली आहेत. तर या सगळ्या गोष्टींपायी तुम्ही डोक्याला शॉट जो रिलीज झाला आहे 1 मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात, तो जरूर बघा. थँक्यू सो मच.